हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड मधला प्रिपरेशन फ्रॉम अल्कोहोल्स हा पार्ट आपण बघत होतो. त्यापैकी एक प्रिपरेशन आपण बघितलेलं आहे ज्याच्यामध्ये PX3 म्हणजे फॉस्फरस ट्राय हॅलाइड यांच्यापासून अल्काइल हॅलाइड कसं तयार करता येतं. नाउ टुडे we are going to study how we can prepare RX alkyl halide from PCl5 phosphorus pentachloride. phosphorus pentachloride. तर यामध्ये PBr5 और PI5 यांना आपण यूज करणार नाहीये because these are unstable. These are unstable. त्यामुळे यांचा आपण यूज करत नाहीये, आपण फक्त PCl5 साठी यूज करतोय. सो जनरल रिएक्शन काय आहे? जनरल रिएक्शन काय असेल? हियर ROH means alcohol plus PCl5 on heating, PCl5 phosphorus pentachloride, it gives RCl plus POCl3 plus HCl. So alcohol on reaction with phosphorus pentachloride gives alkyl chloride, and POCl3. POCl3 it is called as phosphoryl chloride. Phosphoryl chloride and HCl hydrochloric acid. So reaction काय होणार आहे? हे 5 Cl जे आहेत त्यांना मी सेपरेट लिहितो ना, या पद्धतीने लिहितो. तो Cl and 3Cl. ठीक आहे, आणि हा बॉन्ड असा ब्रेक होतो. सो RCl हे बाय पडेल, RCl मेन प्रोडक्ट असेल, HCl बाय प्रोडक्ट असेल. सो शिल्लक काय राहतं याच्यामध्ये? व्हॉट रिमेन्स हियर बिहाइंड? POCl3 phosphoryl chloride. Phosphoryl chloride it is also called as phosphorus oxychloride. This can be also called as phosphorus oxychloride. सिंपल आहे, जिथं OH आहे तिथं Cl आणलेला आहे आपण, म्हणजे अल्कोहोल पासून RCl आपण तयार करू शकतो. ठीक आहे. सो नाउ टेकिंग एन एक्झाम्पल, सो याचं एक्झाम्पल घेता येईल CH3CH2OH प्लस PCl5 on heating, PCl5. सो काय करायचं आहे? OH च्या ठिकाणी Cl आणायचं आहे, OH च्या ठिकाणी Cl आहे. सो प्रोडक्ट काय मिळणार? CH3CH2Cl. CH3CH2 OH च्या ठिकाणी Cl आहे. बाय प्रोडक्ट सेम POCl3 प्लस HCl. Phosphoryl chloride, phosphorus oxychloride and HCl hydrochloric acid. Now what are the names? यांची नावं काय? सो याचं कॉमन नेम येतं इथाइल अल्कोहोल, आणि याचा IUPAC नेम 2 कार्बन, सो इथ सिंगल बॉन्ड ANE, and for OH OL is a suffix. OL असल्यामुळे आता E मी रिमूव्ह करतोय, इथे येणार आहे OL. सो इथेनॉल is an IUPAC name for ethyl alcohol. इथे कॉमन नेम इथाइल क्लोराइड, आणि याचं IUPAC नेम क्लोरोइथेन. Cl हा सबस्टिट्यूएंट आहे, क्लोरीन असेल तर त्याच्यासाठी आपण सफिक्स नाही आहे, त्याला आपण फक्त प्रिफिक्स यूज करतो. सो क्लोरोइथेन हे. So I am writing another example, a second example, CH3 इथला मी H रिमूव्ह करतोय, इथे एक OH घेतोय मी, प्लस PCl5. then what is the product? प्रोडक्ट काय असणार आहे? सेम, जिथं OH आहे तिथं आपण काय करतोय? Cl आणतोय.
So CH3, CH, CH3, here is a Cl. Byproducts are again same, POCl3 plus HCl. परत त्यांची नावं काय? सो अगेन कॉमन नेम IUPAC. जिथं पॉसिबल आहे तिथं मी कॉमन नेम घेतोय. सो याच्यासाठी काय आहे बघा, 3 कार्बनची चेन आहे, मिडल कार्बनला डॅश आहे. सो आयसोप्रोपाइल अल्कोहोल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. IUPAC नेम 1 2 3, 3 कार्बन चेन. सो प्रो with single bond AN, and second carbon carries OH group, so dash 2 dash OH. So या पद्धतीने A नेम, IUPAC नेम तिकडे याचं नाव आयसोप्रोपाइल क्लोराइड, आयसोप्रोपाइल क्लोराइड. आणि IUPAC नेम 1 2 3, 3 कार्बनची चेन आहे. क्लोरीनला आपण सफिक्स यूज करणार, प्रिफिक्स आहे. So here is a 2-chloro, 2-chloro, pro, 3 carbon, single bond, ANE, propane. So CH3, CHOH, CH3, that is isopropyl alcohol, on reaction with PCl5 gives isopropyl chloride. The byproduct same, POCl3 and HCl. So in this way we can replace OH group of aliphatic alcohol, okay, by chlorine using PCl5. Now the extra part for this, POCl3 has a structure like this, P double bond O, Cl, Cl, Cl. Tetrahedral type structure आहे याचं. You can calculate the oxidation state of phosphorus here. Chlorine -1, -1, -1. There is oxygen -2. So total how many negatives are present? So 5. To balance this, here phosphorus carries +5 charge. Now the next method is by using SOCl2. SOCl2, this is called as thionyl chloride. Thionyl chloride. Thio for sulfur. So thionyl chloride. पुन्हा इथं लक्षात येईल की OH च्या ठिकाणी आपण Cl आणणार आहे, क्लोरीनच आणणार आहे. Br साठी ही रिएक्शन नाही आहे, म्हणजे SOBr2 किंवा SOI2 यांचा आपण यूज नाही करणार, कारण पुन्हा एकदा ते अनस्टेबल आहे. ओके, सो त्यासाठी आपण SOCl2 थायोनिल क्लोराइड, क्लोरीनच तेवढा इथं आपण ऍड करणार आहे. सो हाऊ वी कॅन रिप्रेझेंट दिस रिएक्शन. आता या रिएक्शन साठी सॉल्व्हंट यूज केला जातो. सॉल्व्हंट आहे यामध्ये पिरिडीन, काही जण त्याला पायरिडीन असं म्हणतात. स्ट्रक्चर अगदी सिंपल आहे. हे बेन्झीनचं स्ट्रक्चर, 6 कार्बन आहेत, त्यापैकी 1 कार्बनच्या ठिकाणी मी 1 कार्बन इथं रिमूव्ह करतोय आणि त्या ठिकाणी मी नायट्रोजन लिहितो. सो हे स्ट्रक्चर आहे पिरिडीन और पायरिडीन. ठीक आहे. सो जनरल रिप्रेझेंटेशन कसं करता येईल या रिएक्शन साठी? जनरल रिएक्शन कशी लिहिता येईल? सो हियर इज ROH SOCl2. ROH म्हणजे अल्कोहोल on reaction with the thionyl chloride, याचं मी स्प्लिटिंग करतोय बघा, Cl. सो एक Cl जो आहे तो R बरोबर जाईल. सो मेन प्रोडक्ट असणार आहे RCl. पुन्हा हा H आणि Cl बाहेर पडेल. सो दुसरा बाय प्रोडक्ट असेल HCl. सो शिल्लक काय राहणार आहे SOO, that is SO2. These reactions are carried out in presence or by using solvent pyridine आणि रिफ्लक्स केलं जातं. So here we can see alcohol on refluxing with thionyl chloride in pyridine
gives alkyl chloride with byproducts HCl and SO2. HCl and SO2 सल्फर डायऑक्साइड. तर हे जे दोन बाय प्रोडक्ट आहे हे गॅस आहे, म्हणजे गॅसियस स्टेट मध्ये हे प्रेझेंट आहे. त्यामुळे या रिएक्शनचा ऍडव्हान्टेज काय की आता जे बाय प्रोडक्ट आहे त्याला सेपरेट करण्यासाठी जास्त प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे ही मेथड जी आहे अल्कोहोल पासून अल्काइल क्लोराइड तयार करण्याची ही जी मेथड आहे ती सुटेबल मेथड आहे, बेस्ट मेथड आहे किंवा प्रेफरेबल मेथड आहे. सो अल्कोहोल on refluxing with SOCl2 gives pyridine in presence of pyridine, gives alkyl chloride, HCl and SO2. Okay. Now taking an example here. So example is your CH3CH2OH. मगाशी जो वापरला तो तोच आहे, इथाइल अल्कोहोलच आहे. SOCl2. Again conditions are similar. pyridine आहे, reflux आहे. Okay. So CH3CH2OH ethyl alcohol on refluxing with thionyl chloride. So काय प्रोडक्ट करणार आहे OH च्या ठिकाणी Cl आणणार. काय प्रोडक्ट सेम. सो प्रोडक्ट काय येणार CH3CH2Cl. बघा OH काढलाय Cl आणणार. बाय प्रोडक्ट HCl प्लस SO2. SO2. ठीक आहे. मग अशांचे नोमेनक्लेचर मी सांगितलं तर इथाइल अल्कोहोल, इथॅनॉल, इथाइल क्लोराइड, क्लोरोइथेन. आणि या रिएक्शनचा ऍडव्हान्टेज काय आहे? ऍडव्हान्टेज व्हॉट? या रिएक्शन साठी इज अ प्रेफर्ड मेथड. का प्रिफर्ड केलं जातं? बिकॉज HCl and SO2 आर बाय प्रोडक्ट्स विच आर गॅसियस इन स्टेट. सेपरेशनचा प्रॉब्लेम येत नाही इथं. सो नाउ अनदर एक्झाम्पल जे एक्सरसाइज मध्ये आहे तुम्हाला एक्झाम्पल हे. ठीक आहे. सो देयर इज अ OH प्लस SOCl2. अगेन हियर pyridine and reflux. बघा आन्सर सांगता येईल. OH च्या ठिकाणी Cl. सो प्रोडक्ट काय येणार इथं? Here is a Cl. OH च्या ठिकाणी Cl आलेला आहे. बाय प्रोडक्ट्स आर सेम. HCl गॅस, SO2 गॅस. त्यांचे नाव सांगतो आता. त्यांचे नाव काय आहे? Here अगेन कॉमन नेम. कॉमन नेम याचं काय बघा, हा सायक्लोहेक्झेन आहे. समजा OH नसता तर सायक्लोहेक्झेन झालं असतं. ठीक आहे. सो याला मी म्हणतोय आता सायक्लोहेक्झिल और हेक्साइल. एक हायड्रोजन कमी आहे. सायक्लोहेक्साइल अल्कोहोल. आणि IUPAC नेम सायक्लोहेक्झेन. जर OH नसता तर, आणि OH आहे अटॅच, सो OL सफिक्स येतो, त्यामुळे इथे देतो मी OL म्हणजे सायक्लोहेक्झॅनॉल. नंबरिंग द्यायची आवश्यकता नाही आहे, एकच फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. सायक्लोहेक्स AL त्याला सिंगल बॉन्ड आहे आणि OH असल्यामुळे OL लिहिलेला आहे. ई रिमूव्ह केलेला आहे इथला. असेच नाव तिथे येणार आहे. सायक्लोहेक्झिल अल्कोहोल आहे तिथे येणार. बघा ट्राय करा. सायक्लोहेक्झिल क्लोराइड. सायक्लोहेक्झिल क्लोराइड. IUPAC नेम. OH आहे त्याला सफिक्स असतो, आडनाव आहे त्याला. क्लोरीनला नाही, त्याला प्रिफिक्स आहे. सो तो अगोदर घेणार. क्लोरो सायक्लोहेक्झेन. क्लोरो Cl सायक्लो रिंग आहे. हेक्स 6 कार्बनची रिंग आहे. ANE सिंगल बॉन्ड. So this is about the preparation of alkyl chloride from alcohol by using thionyl chloride. So what about the extra part here? SOCl2 से एक मी सांगतो. SOCl2 जो आहे
त्याचं स्ट्रक्चर या पण S डबल बॉन्ड O, ओके, there is a Cl and Cl, Cl and Cl, thionyl chloride, thionyl chloride. You can calculate oxidation state of sulfur there. Chlorine -1, chlorine -1, oxygen -2. So total minus किती झाले 4, balance करण्यासाठी +4. So sulfur is present in +4 oxidation state. Okay, now the next reaction or the next method by which we can prepare RX from alcohol, and that is by using HX. HX, hydrogen halides. Hydrogen halides कोणकोणते असणार आहे आणि त्यांची रिएक्टिव्हिटी सुद्धा मी इथे मेन्शन करतोय. सो रिएक्टिव्हिटीज HI is more reactive than HBr, than HCl, than HF. So remember this reactivity. HI is more reactive than HBr, than HCl, than HF. Hydroiodic acid, hydrobromic acid, hydrochloric acid, hydrofluoric acid. हा सगळ्यात लिस्ट रिएक्टिव्ह आहे. त्याची रिएक्शन आपण जास्त स्टडी नाही करणार, अगदी कमी रिएक्टिव्ह. याच्या रिएक्शन आता आपण इथे घेणार आहोत, थोडे मोर रिएक्टिव्ह आहे त्यासाठी. ही रिएक्टिव्हिटी झाली HX साठी. मी ROH साठी सुद्धा रिएक्टिव्हिटी घेतोय. ROH म्हणजेच काय, अल्कोहोल साठी रिएक्टिव्हिटी मेन्शन करतोय. या रिएक्टिव्हिटी फॉर ROH, tertiary alcohol is more reactive than secondary alcohol than primary alcohol. Tertiary alcohol is more reactive than secondary than primary alcohol. आता याला रिप्रेझेंट कसं करायचं याला एक जनरल फॉर्म्युला मी सांगतो. सो हियर टर्शरी अल्कोहोल साठी बघ, कार्बनला OH आहे. टर्शरी कार्बन म्हणजे काय? टर्शरी कार्बन, द कार्बन टू विच 3 other carbons are attached. हा कार्बन आहे. या मी इथे साइडला 3 जर कार्बन अटॅच केले, म्हणजे 3 अल्काइल ग्रुप जर अटॅच केले, सपोज R, तर हा जो कार्बन आहे हा टर्शरी कार्बन झाला. हा टर्शरी कार्बन झाला. And to tertiary carbon, OH is attached, so it is called as a tertiary alcohol. So लक्षात येते का? OH टर्शरी कार्बन अटॅच आहे म्हणून टर्शरी अल्कोहोल झाला. मग सेकंडरी अल्कोहोल, OH attached to secondary carbon. So RCH OH R. दोन कार्बनला इथे अटॅच आहे, म्हणजे हा सेकंडरी आहे. आणि प्रायमरी RCH2OH, this is primary. So tertiary alcohol, secondary alcohol, primary alcohol. Reactivity is like this. Tertiary alcohol is more reactive than secondary than primary. So remember again this reactivity for alcohol. So इथे मी जनरल रिप्रेझेंटेशन देतोय रिएक्शन साठी. जनरल रिएक्शन ROH plus HX, ROH plus HX. रिएक्शन काही कंडिशन्स असतील इथे. रिएक्शन कंडिशन्स. सो यामधला अल्कोहोल मधला OH आणि HX मधला H. सो HX हा झाला बाय प्रोडक्ट आणि मेन प्रोडक्ट मध्ये काय असणार आहे RX. So this is alcohol and alcohol HX, and here is an alkyl halide. आता रिएक्शन मध्ये मेकॅनिझम कशा पद्धतीने होतं. रिएक्शन अगदी सोपे आहे. OH च्या ठिकाणी X ग्रुप आलेला आहे, पण काही वेळा एक्सपेक्टेड पेक्षा थोडे डिफरंट रिझल्ट्स मिळतात. त्याच्यासाठी आपण मेकॅनिझम माहित असायला पाहिजे. सो काय होतं बघा, यामध्ये स्टेप्स इथे लिहितोय. फर्स्ट
ROH प्लस H प्लस. मेकॅनिझम समजणं गरजेचं आहे. ROH प्लस H प्लस लोन पेअर्स आहेत, हे इथं डोनेट करतोय. सो ROH ट्वाइस आणि ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज, कारण ऑक्सिजनला 3 बॉन्ड्स ड्रॉ केलेत आपण, 2 हायड्रोजन आणि 1 कार्बनचा. आता हे अनस्टेबल आहे, सो याला स्टेबल करण्यासाठी हा बॉन्ड जो आहे तो ब्रेक करतोय. ब्रेक करताना इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनकडे शिफ्ट केले जातात. सो काय तयार होणार याच्यापासून बघा, याच्यापासून H2 हा बाय प्रोडक्ट होईल, H2 बाहेर पडेल आणि R प्लस म्हणजेच काय तयार झाला, हा कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन तयार झाला आणि त्या कार्बोकॅटायन बरोबर सेकंड स्टेप मध्ये येतो तो R प्लस जो आहे कार्बोकॅटायन, याच्या बरोबर H तर आपण इथं वापरलेला आहे H प्लस, राहिला कोण X मायनस. सो हा X मायनस अटॅच. सो हियर इज द RX. सो पहिल्यांदा ROH H प्लस इथे अटॅच झाला, ROH2 H2 बाहेर पडला, कार्बोकॅटायन तयार झालेला आहे. कार्बोकॅटायन वरती हा X मायनस अटॅक करतो आणि RX तयार होतो. आता इथं जो इंटरमिडिएट तयार झालेला आहे कार्बोकॅटायन, त्या इंटरमिडिएटची स्टॅबिलिटी कशी होते कार्बोकॅटायनची, हे आपण या अगोदर बघितलेलं आहे. टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन. Tertiary carbocation is more stable than secondary than primary carbocation. So remember this stability. आता मी याचे एक्झाम्पल घेतो आणि ह्या स्टॅबिलिटी मुळे काय होतं, एक्सपेक्टेड पेक्षा काहीतरी वेगळे रिझल्ट आपल्याला मिळेल. रिएक्शन एक्झाम्पल CH3CCH3, there is a H, CHOH, CH3 प्लस HCl. तो एक रिएक्शन कंडिशन्स आहे, ते आपण बघणार आहे. रिएक्शन कंडिशन्स. सो यामध्ये काय होतं, एक्सपेक्टेड रिझल्ट काय आहे की OH रिमूव्ह करायचा आणि Cl आणायचा. सो रिझल्ट काय आला पाहिजे, CH3 CH3 H CH Cl CH3 and H2. म्हणजे हा रिझल्ट यायला पाहिजे होता, पण हे आन्सर येत नाही. दिस इज रॉंग. हे आन्सर येते. मग आन्सर काय येतो, सो थोडं डिफरंट आहे याच्यामध्ये. सो या कंपाऊंड मध्ये मेकॅनिझम आपल्याला माहित पाहिजे. मेकॅनिझम मगाशी सांगितलेलं आहे. सो जेव्हा H प्लस आणि OH हे कंबाईन होतात, हे जर दोन्ही कंबाईन झाले तर या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतात. सो रिझल्ट काय असेल, CH3 CH3 H CH CH3. या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज, सो कॅटायन आहे, कार्बन वर पॉझिटिव्ह कार्बोकॅटायन आहे आणि हा कार्बोकॅटायन 2 कार्बनला अटॅच आहे. इट इज अ सेकंडरी कार्बोकॅटायन. इट इज अ सेकंडरी कार्बोकॅटायन. या सेकंडरी कार्बोकॅटायनला आपण टर्शरी मध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं कन्वर्ट करणार आहे, तर मी हा जो हायड्रोजन आहे या 2 इलेक्ट्रॉन सहित इथे शिफ्ट करणार आहे. सो दिस हायड्रोजन came with these 2 electrons which shift to the CH. म्हणजे हायड्रोजन जात असताना तो H मायनस असणार आहे. H मायनस असेल म्हणजे हा काय झाला, हायड्राइड झाला. हायड्राइड फर्स्ट पोझिशन आहे, जिथून हा निघालेला आहे फर्स्ट पोझिशन आणि ही सेकंड पोझिशन. सो दिस इज कॉल्ड ॲज 1-2 हायड्राइड शिफ्ट. फर्स्ट पोझिशन सेकंड पोझिशन 1-2 हायड्राइड शिफ्ट. हायड्राइड याच्यावर निगेटिव्ह चार्ज, जसं क्लोराइड, ब्रोमाइड, सल्फाइड, ऑक्साइड, नायट्राइड, कार्बाइड, हे जसे बाकीचे आहेत तसेच हा पण आहे. सो काय होणार, रिअरेंजमेंट काय होतं इथं, सो हा H इथे जाणार, CH3C CH3 CH H इथे गेलेला आहे, CH2 हा CH3 आणि या कार्बनला आता पॉझिटिव्ह चार्ज आहे कारण इलेक्ट्रॉन त्याने डोनेट केले.
सो हा सुद्धा कार्बोकॅटायनच आहे, बट दिस कार्बन इज अटॅच्ड टू 3 other carbon atoms. 3 other carbon atoms. That's why this is called as tertiary carbocation. Tertiary carbocation. And as we know, tertiary carbocation is more stable than secondary. आता H प्लस झालेलं आहे, राहिला कोण Cl मायनस. सो Cl मायनस मग काय होणार आहे का अटॅक केला तर असं Cl मायनस अटॅक केला, फायनल प्रोडक्ट काय येणार आहे CH3C CH3Cl CH2CH3. So this is the actual product obtained, and हा एक्सपेक्टेड होता पण हा एक आपल्याला रॉंग आन्सर आहे. So आता मी फर्स्ट घेतोय इथं रिएक्शन और HCl. HCl साठीची रिएक्शन. सो HCl साठी रिएक्शन घेताना याच्यासाठी आपण जस्ट ऑब्झर्व केलं की प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल बेस रिएक्टिव्ह आहे. म्हणजे याच्यासाठी आपण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल साठी आपण कॅटलिस्टचा यूज करणार आहे. ते HCl आहे त्याबरोबर आपण कॅटलिस्टचा यूज करतोय आणि तो आहे एनहाइड्रस ZnCl2. एनहाइड्रस ZnCl2 झिंक क्लोराइड. हा पण जर हा टर्शरी अल्कोहोल असेल, टर्शरी अल्कोहोल जो आहे जो की मोर रिएक्टिव्ह आहे, याच्यासाठी कॅटलिस्टची काही गरज नाहीये, नॉट युज्ड. एवढंच मिळणार आहे, टर्शरी अल्कोहोल साठी आपण यूज करत नाही. आता या रिएक्शन मध्ये एनहाइड्रस ZnCl2 प्लस HCl, एनहाइड्रस ZnCl2 प्लस HCl असं कॉम्बिनेशन आपण यूज करणार आहे. तो जो काही रिएजंट तयार झालेला आहे, दिस रिएजंट इज कॉल्ड एज Lucas reagent. This reagent is called as Lucas reagent. Again, remember this name Lucas reagent because this reagent is used to distinguish between primary, secondary, tertiary alcohol. त्याचा वापर करणार आहे आपण प्रायमरी कोणता अल्कोहोल आहे, सेकंडरी कोणता आहे, टर्शरी कोणता आहे, याच्यासाठी आपण त्या रिएजंटचा यूज करणार. आणि जर अल्कोहोल आणि एनहाइड्रस ZnCl2 HCl हे सगळं एकत्र आणलं तर त्या रिएक्शनचं नाव येतं ग्रूव्ज रिएक्शन. त्या रिएक्शनचं नाव येतं ग्रूव्ज रिएक्शन. ओके, डार्झन रिएक्शन डिफरंट आहे, SOCl2 ची रिएक्शन होते ती. सो HCl प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल असेल तर एनहाइड्रस ZnCl2. So here general representation इथं मेन्शन करतोय. So ROH alcohol plus HCl okay डिपेंड आहे प्रायमरी सेकंडरी असेल तर ZnCl2 यूज करू आपण. तो काय होणार बघा, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडले असं इथून. सो प्रोडक्ट काय येणार आहे RCl प्लस H2O. RCl प्लस H2O. ठीक आहे, तर कंडिशन मी लिहून ठेवतोय ती एनहाइड्रस ZnCl2. पुन्हा ते सांगतोय प्रायमरी सेकंडरी असेल तर आपण हा यूज करणार, टर्शरी साठी काय आवश्यकता नाही आहे त्याची. सो मी एक एक रिएक्शन्स इथं लिहितोय. फर्स्ट CH3CH2OH plus HCl anhydrous ZnCl2 HOH हे बाहेर पडेल. CH3CH2Cl with byproduct H2. हा झाला प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल CH3CHOH CH3 प्लस HCl. पुन्हा याच्यासाठी येईल एनहाइड्रस ZnCl2 झिंक क्लोराइड. हियर CH3CHCl
CH3 बाय प्रोडक्ट H2. सो काय केलेलं आहे, जिथं OH आहे तिथं Cl दिलेलं आहे, जिथं OH आहे तिथं Cl दिलेलं आहे. टर्शरी अल्कोहोल, लास्ट टर्शरी अल्कोहोल या पद्धतीने रिप्रेझेंट करतोय. सो CH3C CH3 CH3OH प्लस HCl. याची आवश्यकता आहे का, नाही, का मोर रिएक्टिव्ह आहे. सो डायरेक्ट प्रोडक्ट येईल इथं CH3. सो दिस इज द प्रोडक्ट. सो OH च्या ठिकाणी आपण Cl मेन्शन केलेला आहे. हा टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, टर्शरी ब्युटाइल क्लोराइड, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. आता इथे मी मेन्शन केलेलं आहे काय की ल्युकास रिएजंट असं दिलेलं आहे. ल्युकास रिएजंटचं मीनिंग काय सांगितलं किंवा यूज सांगितलं काय, इट इज यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. ओके. आता इथे जे अल्काइल क्लोराइड तयार झालेले आहे, ओके, हे जे सोल्युशन तयार होणार आहे, प्रोडक्ट होणार आहे, ते टर्बिड सोल्युशन तयार. आणि त्या टर्बिडिटीचा जो तयार होण्याचा जो रेट आहे, ओके, त्यावरून आपण डिसाइड करू शकतो की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल कोणता आहे. ठीक आहे. हे कशावर कसं डिसाइड केलं जातं, इथं मेन्शन केलंय टर्शरी अल्कोहोल मोर रिएक्टिव्ह आहे. याचा अर्थ टर्शरीसाठी टर्बिडिटी ही इमिजिएट तयार होते, सडनली तयार होते. So turbidity occurs suddenly or immediately. टर्शरी असेल तर. सेकंडरी अल्कोहोल जर असेल थोडासा कमी रिएक्टिव्ह आहे, थोडासा, त्यामुळे टर्बिडिटी मिळते. टर्बिडिटी म्हणजे थोडा गडूळपणा वगैरे असतो, प्रेसिपिटेट टाइप. सो टर्बिडिटी थोड्या वेळाने मिळते. सो आफ्टर सम टाइम, सो आफ्टर सम टाइम, काही मिनिटांनंतर ती टर्बिडिटी आपल्याला मिळते. आणि प्रायमरी अल्कोहोल जर असेल तर टर्बिडिटी लवकर मिळतच नाही. ओके. सो नो टर्बिडिटी, टर्बिडिटी लवकर मिळत नाही किंवा मिळते मग हिटिंग करावं लागतं आपल्याला, ऑर बाय हिटिंग. तर हे जे रिएक्शन्स आहेत, जर आपण अनहायड्रेट ZnCl2HCl वापरला तर ल्युकास रिएक्शन, या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे तर ब्रूस रिएक्शन म्हटलं जातं. सो बाय दिस वे वी कॅन कन्वर्ट अल्कोहोल into alkyl chloride by using HCl. Now the second HX is HBr, hydrogen bromide, and as I mentioned, HBr is more reactive. So I am writing again reactivity here. HI is more reactive than HBr, than HCl, than HF. So हे रिएक्शन झाले, आता इथपर्यंत झालं. याचा स्टडी करत नाही म्हणून सांगितलं का, कारण तो लिस्ट रिएक्टिव्ह आहे, लवकर रिएक्शन होतच नाही त्याची. सो आता HBr जो मोर रिएक्टिव्ह आहे, याच्यासाठी एक तर आपण 48% कॉन्सन्ट्रेटेड HBr यूज करू शकतो, हा एक ऑप्शन आहे. और याला आपण इन सिटू म्हणजे रिएक्शन मिक्सचर मध्ये तयार करू शकतो. तर याच्यासाठी आपण एक तर NaBr किंवा KBr प्लस H2SO4 यूज करायचं. H2SO4 हे यूज केलं जाईल. याची रिएक्शन सिंपल आहे. सो काय होणार इथे H2SO4 प्लस KBr. सो काय होणार आहे बघा, ट्वाइस HBr प्लस K2SO4 बॅलन्स करण्यासाठी तुम्ही पाच. सो sulfuric acid on reaction potassium bromide use HBr and K2SO4. हा HBr आपण यूज करतो. सो जशी मगाशी रिएक्शन जनरल मेन्शन केली होती तेच इथे मी घेतोय. सो जनरल रिप्रेझेंटेशन काय येणार आहे, ROH प्लस HBr, ओके, हिटिंग. आणि एरो वरती काय मेन्शन करणार आहे, एखादी कंडिशन मी मेन्शन करेन. सपोज इज NaBr plus
H2SO4 आहे. सो प्रोडक्ट मध्ये काय मिळणार आहे, OH आणि H हा बाहेर पडेल. सो H2O हा बाय प्रोडक्ट झाला आणि RBr हा मेन प्रोडक्ट झाला अल्काइल ब्रोमाइड. सो हियर इज द एक्झाम्पल यूज करतोय. CH3CH2OH okay plus HBr and what is the product. तर काही वेळा असे मेन्शन करतात, त्या ॲरोवरती लिहितात NaBr plus H2SO4 NaBr plus H2SO4 हिटिंग केलेलं आहे. सो आपल्याला हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की NaBr आणि H2SO4 पासून HBr तयार होणार आहे किंवा KBr H2SO4 असेल तर HBr तयार होणार आहे आणि त्याची रिॲक्शन आपण इथे करत आहे. त्यामुळं त्यांनी दिला असलं NaBr वगैरे तरी आपण रिॲक्शन मध्ये वापरणार काय, HBr वापरणार. कंडिशन्स सेम आहेत. सो बाय प्रोडक्ट H2O आणि मेन प्रोडक्ट CH3CH2Br with the byproduct H2O. मग अशी यांचे IUPAC नेम कॉमन नेम सांगितले होते. इथाइल अल्कोहोल, इथॅनॉल, इथं इथाइल ब्रोमाइड, ब्रोमो इथेन. तर मी एक नाव लिहितो इथं, इथाइल अल्कोहोल and here is ethyl bromide. ethyl bromide म्हणतात. सो हे झालं HBr साठीची रिॲक्शन. असंच आपण आता HI साठी लिहिणार आहे. HI हायड्रो आयोडिक ऍसिड HI. जसं हायड्रोक्लोरिक आहे, हायड्रोब्रोमिक आहे तसं आहे. आणि तर बघितलं आपण की HI हा मोर रिएक्टिव्ह आहे, सो अनस्टेबल आहे. त्यामुळे हा सुद्धा इन C2 तयार केला जातो, प्रिपेअर्ड इन C2 रिएक्शन मिक्सचर मध्ये. आता याच्यासाठी काय वापरलं जातं, तर याच्यासाठी वापरतो NaI. इथं ऍसिड काय वापरला होता, H2SO4 वापरलेला आहे. इथं वापरला जातो H3PO4. This is called as phosphoric acid. बाय प्रोडक्ट अगदी सिंपल आहे. हा H बाजूला काढायचा, Na एंटर करायचा, Na3PO4 with byproduct HI हायड्रोजन आयोडाइड, आयोडिक ऍसिड. बॅलन्स करूया. बॅलन्स करण्यासाठी थ्रायसिन, इथे थ्रायसिन बॅलन्स करा. त्याचं ना Na3PO4. दिस इज कॉल्ड ॲज सोडियम फॉस्फेट. हे त्याचं नाव आहे. तर पुन्हा एकदा ॲरोवरती तर जसं NaBr H2SO4 मेन्शन केलेलं आहे तसंच ते ॲरोवरती NaIH3PO4 मेन्शन करतील. तर तेव्हा आपण काय लिहायचं आहे, रिॲक्टंट HI लिहिणार आहे. तर याचे एक एक्झाम्पल लिहू आपण. जनरल रिप्रेझेंटेशन एक लिहितो मी. जनरल रिप्रेझेंटेशन ROH plus HI. Okay, in presence of NaI plus H3PO4 heating. So what is the product here? OH a byproduct झालं and RI is the main product H2O. ठीक आहे. अल्काइल आयोडाइड तयार होईल यामध्ये. So here taking an example, असं मी एक्झाम्पल इथे यूज करतोय. CH3CHOH CH3 plus HI. कंडिशन्स सेम. OH IH OH IH H2O OH आणि H2O. सो OH च्या ठिकाणी आयोडीन, CH3 आणि इथं येणार आहे आयोडीन. सो या रिएक्शन मध्ये
याचं नाव काय येतं? आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल याचं नाव आयसोप्रोपाइल आयोडाईड. आयसोप्रोपाइल आयोडाईड. ठीक आहे. सो रिॲक्शन सिंपल आहे. सो OH रिमूव्ह करून आपण तिथे एखादा Cl आणायचा असेल तर HCl ZnCl2, Br आणायचं असेल तर NaBrH2SO4 आहे, HBr वापरा. आयोडीन आणायचं असेल तर NaIH3PO4 वापरा. आता या रिॲक्शन मध्ये इथं H2SO4 यूज केलाय, पण हा सेकंडरी टर्शरी अल्कोहोल साठी वापरला नाही किंवा या रिॲक्शन मध्ये H3PO4 वापरलेला आहे. मग इथं H2SO4 वापरलं तर काय होतं? या रिॲक्शन मध्ये ही जी रिॲक्शन आहे इथं जर आपण H2SO4 वापरलं तर काय होणार आहे? तर H2SO4 वापरला तर तो स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आहे. H2SO4 हा मेन्शन करतो, H2SO4 डिहायड्रेशन करतो. डिहायड्रेशन म्हणजे वॉटर रिमूव्ह करतो. अल्कोहोल मधला वॉटर रिमूव्ह केल्यावर त्याच्या दोन पॉसिबिलिटी आहेत. ते आपण अल्कोहोल या टॉपिक मध्येच बघतो. एकतर इथर तयार होतं, इंट्रामोलेक्युलर असेल किंवा इंटरमोलेक्युलर असेल, दोन टाईप आहेत त्याचे. सो बेसिकली इथं H3PO4 वापरलेला आहे, फॉस्फोरिक ऍसिड आहे. याच्या जागी जर आपण H2SO4 वापरला तर डिहायड्रेशन होतं. ते होऊ नये म्हणून आपण फॉस्फोरिक ऍसिड वापरलं.